चला आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। सर्वांना आवडणारी आणि साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी। तर सर्वप्रथम मिक्सरमध्ये घेतलं, त्याच्यामध्ये मिरची, लसूण, कच्चे शेंगदाणे बारीक करून घेतले आणि कढईत तेल टाकलं, मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा टाकून त्याला चांगलं फ्राय केलं। कांदा चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्ये बारीक केलेलं वाटण टाकून घ्यायचं। त्याला 1-2 मिनिटं चांगलं फ्राय करायचं। 1-2 मिनिटं चांगलं फ्राय झालं की त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकून मिक्स करायचं व पाणी टाकायचं। पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक उकळी आणायची। एक उकळी आणली की त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। बेसन पीठ चांगलं मिक्स झालं की 2 मिनिटं कमी गॅसवर झाकून ठेवायचं। 2 मिनिटानंतर आपला झुणका झाला तयार। त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि सर्वांना खायला द्यायचा। जर ही झुणका रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की एकदा करून बघा। बाय।